नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नंदुरबार गोविंद पावरा यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये 10वी आणि 12वीचे विद्यार्थी किती परीक्षेला बसणार आहेत। टोटल विद्यार्थी किती आहेत 10वी आणि 12वीचे, त्यामधून मुलींची संख्या किती आहे आणि मुलांची संख्या किती आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही 10वी आणि 12वीचे विद्यार्थी असतील तर या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच टिकून राहा। आणि त्या विद्यार्थ्यांचे पालक जरी असतील तुम्ही, तरी देखील तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच टिकून राहण्याचे प्रयत्न करायला पाहिजे। विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी माझ्याकडे माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक मेसेज देणार आहोत आम्ही। तर तो मेसेज विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तर आपण पहिले पाहूयात नंदुरबार जिल्ह्यामध्ये टोटल विद्यार्थी किती परीक्षा देणार आहेत आणि यामध्ये 10वी आणि 12वीचे विद्यार्थी। तर जिल्ह्यात 39,000 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। किती? 39,000, 39,000। तर 10वीसाठी 21,239 विद्यार्थी प्रविष्ट आहेत। 50 परीक्षा केंद्रांची निर्मिती आहे। किती? 50 परीक्षा केंद्रांची निर्मिती आहे। तर 10वीमध्ये 11,155 मुले तर 10,084 मुली आहेत 10वीमध्ये। 12वीकरिता 18,155 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत। त्यांच्यासाठी 28 परीक्षा केंद्रे आणि 8 परीक्षक केंद्रे आहेत। तर 12वीमध्ये 9,679 मुले व 8,436 मुली आहेत। यात विज्ञान शाखेतून 10,418, कला शाखेतून 6,724, वाणिज्य शाखेतून 813, तर व्यावसायिक अभ्यासक्रमातून 80 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। तर सर्वप्रथम माझ्या नंदुरबार गोविंद पावरा यूट्यूब चॅनलकडून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल द बेस्ट। तुम्ही चांगला पेपर द्यायला पाहिजे, प्रत्येक पेपराला तुम्ही मोटिवेट होऊन जायला पाहिजे, अशी आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक मेसेज आहे आणि आमच्या यूट्यूब चॅनलची एक इच्छा आहे। तुम्ही प्रत्येक पेपराला पास व्हायला पाहिजे, आउट ऑफ असायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाचा संदेश आहे की तुम्हाला संधी आहे 21व्या वर्षी कलेक्टर होण्याची। 21व्या वर्षी कलेक्टर होण्याची तुमच्याकडे एक संधी आहे। तुम्ही रेकॉर्ड बनवू शकतात। जर तुम्ही 12वीची परीक्षा चांगली दिली, पास झाले, तर तुमच्याकडे एक संधी आहे। UPSCच्या माध्यमातून तुमच्याकडे चांगली एक ऑफर असेल, चांगली संधी असेल 21व्या वर्षी कलेक्टर होण्याची। तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, प्रत्येक पेपरला तुम्ही मोटिवेट होऊन जायला पाहिजे की हा पेपर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। मला या पेपरामध्ये कसं तरी करून चांगले गुण, चांगले मार्क्स मिळवून पास व्हायचं आहे। हा उद्देश घेऊन, हा विचार करून, ही भावना घेऊन तुम्ही प्रत्येक पेपराला सहभाग व्हायला पाहिजे। जेव्हाही पेपर असेल तुमचा, तर त्या पेपराचा 1-1.5 तास अगोदर तुम्ही त्या हॉल किंवा कॉलेज सेंटरवरती पोहोचायला पाहिजे, असं मला वाटतं। कारण की जर आपण बाहेरून येत असाल तर गाडीची सोय आपल्याला वेळेवर भेटणार नाही। तर हेच म्हणणं आहे माझं की प्रत्येक पेपर तुमच्यासाठी शेवटचा पेपर आहे 12वीमधला आणि 10वीमधला। हे तुमच्या मनामध्ये भावना ठेवून तुम्ही पेपर द्यायला पाहिजे आणि तो पेपर तुम्हाला पास कसाही करून तुम्हाला पास करायचं म्हणजे करायचं आणि त्या पेपरमध्ये पास व्हायचं म्हणजे व्हायचंच। तर पालकांना माझं एकच म्हणणं आहे, यूट्यूब चॅनलच्या आमचा एक संदेश आहे, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही पालक स्वतः मोटिवेट करायला पाहिजे। त्या विद्यार्थ्यांना तुम्ही असं सांगायला पाहिजे की या पेपरामध्ये तुला कसंही करून पास व्हायचं आहे, चांगले मार्क्स मिळवायचे आहे आणि तुला 21व्या वर्षी कलेक्टर, IPS, IRS किंवा क्लास 1 अधिकारी व्हायचं आहे। म्हणून हे पेपर तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। तुला पास व्हावंच लागेल, काहीही कर, मला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही, तर तुला या पेपरामध्ये पास व्हावंच लागेल। ही भावना, हा मेसेज प्रत्येक पेपराच्या वेळी आपल्या विद्यार्थ्यांना आपण द्यायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे आणि तुम्ही देणार आहात अशी आमची इच्छा आहे। तर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना हा मेसेज आणि ही भावना, हा संदेश पालक आणि शिक्षकांनी आणि इतर समाज बांधवांनी नक्कीच द्यायला पाहिजे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या एक शेअर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये एक मोटिवेशन आणि एक चांगली भावना, एक प्रेरणा निर्माण होईल आणि ते प्रेरणा घेतील, जेणेकरून 21व्या वर्षी क्लास 1 अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांच्या मनामध्ये आतापासूनच, परीक्षेच्या अगोदरपासूनच त्यांच्या मनामध्ये होईल निर्माण। तर आतापर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर खाली एक नाव आहे सबस्क्राईब, त्या नावाला एकदा दाबा आणि तुमच्या भाऊशी जुळा।
गोविंद पावराशी. तर भेटूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये.